हंडा किंवा बादली किंवा 50 रुपये मला द्यायचे ते लोक. असं असं. पण मला हौस होती, मी सायकलला माझ्या पायडल नाही ना मडगल नाही, पण बादली लावून आलो ना हंडेलला तर बायको खुश व्हायची माझी, माझ्या नवऱ्याने काहीतरी बक्षीस आणलं. बक्षीस आणलं, बरोबर आहे. असं जर नारळ लिंबू फिरून जर गाडी हरवत असेल ना तर मी सुद्धा 20,000 बैल आणीन आणि कोणाची मोठी शर्यत केली. कारण लिंबू फिरून जर गाडा जिंकत असेल, शर्यत जिंकत असेल तर मी सुद्धा 20,000 बैल आणीन आणि कुठेही मोठ्या शर्यत करू शकतो. आणि प्रत्येक वेळी घाटावर पावसाळ्यात मैदान असायची ना, ते प्रत्येक मैदानाला सांगायचा आमचा फुलोरेच येणार मैदानाला आणि तिथं मला ते घेऊन जातं आणि फॉर्च्युनर गाडीमध्ये मला पुढं बसायचं. मला स्वतःला लाज वाटायची पुढं बसायची. आपली अवकात नाही, आपली लायकीसुद्धा नाही त्यांच्या पुढं बसायची आणि ते मला त्यांच्या गाडीत पुढं बसायचं आणि ते स्वतः मागं बसायचं. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. राहुल पाटील या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तींची मुलाखत घेणार आहे ज्यांचा आवाज आपल्या अखंड महाराष्ट्रात आपल्या जे बैलगाडा शौकीन आहेत यांच्या कानात गुंजलेलं आहे आणि आपल्या सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारे आपले सर्वांचे समालोचक आपले फुलोरे मामा. मामा नमस्कार. नमस्कार मामा, मला सांगा, माझ्या माहितीनुसार या क्षेत्रामध्ये तुम्हाला भरपूर वर्ष झाली, तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये येऊन किती वर्ष झाली आणि हा नाद तुम्हाला कसा लागला मामा? नक्कीच माझं लग्नच 1990ला झाला आणि मी कामाला होतो बर्नल कारखान्यात. त्यावेळी मला 50 रुपये पगार होता. मला फक्त शुक्रवारी सुट्टी असायची. त्यावेळी मी शर्यती बघायला शुक्रवारीच जातो चिंचपाडला. एकेकाली असं झालं की तिथं समालोचक मला हौस जाम होती माईकवर बोलायची. कारण मी हमेशा शाळेत असताना मी भाषणाची मला आवड होती आणि भाषण माझ्या भाषण लोकांना आवडायचं. पण तर मला तिथे इच्छा होती की मला कोण नाही, पण नेमका ते समालोचक पंढरी ढोणे नव्हता आणि त्याच काळात एक माणूस मला ह्या माणूस बोलतोय त्याला मोठवा आणि ती संधी मला मिळाली. असं 1990 पासून. 1990 पासून. तर मामा मला सांगा, आत्तापर्यंत तुम्ही किती मैदानी समालोचन केले असाल? मी पूर्ण ठाणे रायगडची सगळं मैदानं केली. मी पाहिली चिंचपाडा, कात्रप, खाऱ्याचा पाडा, वांगणी, पनवेलमध्ये सर्वच मैदानं, हरिग्राम, केवाला, चिंचवली, बेलवली, टेंबोडा, दिगोडा, ही सर्व मैदानं मी एकट्यानेच केलेली आहेत पहिला. आणि मामा, तुमच्या पहिल्या मैदानाची सुरुवात कोणत्या मैदानापासून झाली म्हणजे समालोचनाची? नक्कीच माझी पहिले 1990लाच मला पहिलं मैदान मिळालं आहे चिंचपाडला. मी आता नुकतंच तुमच्याशी बोललो मी की त्यावेळी ते समालोचक नव्हता पंढरी ढोणे आणि ते नसताना मला ती चान्स भेटली. ती 1990 पासून चिंचपाडा, आपलं नांदिवली चिंचपाडा. मामा, तुमच्या जीवनावर पर्सनल म्हणजे प्रश्न आहे, तुम्हाला विचारतो. तुमचं शिक्षण किती झालं मामा? माझं शिक्षण 10वी पास आहे. 10वी पास. 1982चं 10वी पास आहे. आणि तुम्ही तसं बोललात का या क्षेत्रामध्ये येण्याआधी तुम्ही कुठे कामाला होते बोलला? बर्नल कारखान्यात कामाला होतो. बर्नल कारखान्यामध्ये का? आणि मामा मला सांगा, जे आत्ताचे नाही तुम्हाला विचारत, पण आधी तुम्हाला शर्यती क्षेत्रामध्ये समालोचनाचे मानधन काय भेटत होते? मला त्या काळात मी 3 वर्ष फुकट मानधन केलं, म्हणजे फुकट अलोसमेंट केला मी. फुकट केलं? फुकट. मला असं वाटतं, मला ओढ होती की मला ह्या क्षेत्रात यावं, यासाठी मी 3 वर्ष फुकट कुठलंही मानधन न घेताना मी अलोसमेंट केला. त्यावेळी नंतर मला 50 रुपये भेटायला लागलं चिंचपाडलाच, किंवा एक हंडा किंवा बादली द्यायचं, एवढं मी समाधान मानायचो. असं म्हणजे एक त्यांचं म्हणजे त्यांनी दिलेलं हंडा किंवा बादली किंवा 50 रुपये मला द्यायचे ते लोक. असं असं. पण मला हौस होती, मी सायकलला माझ्या पायडल नाही ना मडगल नाही, पण बादली लावून आलो ना हंडेलला तर बायको खुश व्हायची माझी, माझ्या नवऱ्याने काहीतरी बक्षीस आणलं. बरोबर आहे. त्या टायमाला म्हणजे हंडा बादली म्हणजे भरपूर मोठी गोष्ट होती. मोठी गोष्ट होती. तर मामा मला सांगा, तुम्ही बघा शर्यत सुरू झाल्यापासून, कोणत्या मैदानात शर्यत सुरू झाल्यापासून तर शेवटपर्यंत तुम्ही कंटिन्यू तुम्ही बोलत असता, म्हणजे समालोचन करत असता. तुमच्यामध्ये एवढी ताकद, एवढा स्टॅमिना येतो कुठून? म्हणजे नक्कीच मला ते देणगी भगवंताची असेल. माझ्यामध्ये काहीच नाही, ती आपल्याला भगवंताची देणगी असेल म्हणून भगवंताने आपल्याला आवाज अजून ठेवले तसंच. कारण माझ्या अगोदर समालोचक म्हणजे एकच पंढरी ढोणे आणि खेडकाळचा अभिमन्यू पवार. यांची कुणीच म्हणजे आवाज घेतला नव्हता. तो आवाज मला भगवंताने दिला. त्याचा रेकॉर्ड कोणीच तोडला नव्हता. अभिमन्यू पवार आणि पंढरी ढोणे यांचा रेकॉर्ड कोणी तोडला, मी रेकॉर्ड तोडला त्यांचा. आणि मला सांगा, आता सध्या मुंबईमध्ये किती समालोचक असतील बाबा? आता समालोचक म्हणजे मी आहे, माझ्यानंतर राहुल जितू मिनमिने झाले, राहुल पाटील भवीर झाले, तेजस सालवी काकडवालचा आहे, हे
मी एवढे आहे इथलं आपला गोरसेचा शशिकांत म्हणून आहे, शशिकांत शशिकांत केने. हां बरोबर. आणि मामा तुमचा यातून तुमचा म्हणजे विश्वासू आणि आवडता समालोचक कोण आहेत? माझ्यामध्ये माझा आवाज कुणीच तोडणार नाही, फक्त तो जितू मिनमिने ना तोच माझा आवाज कॉपी करतो. जितू मिनमिने म्हणजे आपला नेरल पिंपलोली, नेरल पिंपलोली माझी कॉपी करतो तो. असं तसा माझा पोरगा पण कॉपी करतो माझा, पण तो आता रेल्वेत काम असल्यामुळे तो हे बा धंदा नव्हतो, मला नाही जमणार. हां रेल्वेमध्ये असल्यामुळे टाइम भेटत नाही. तो बोलतो मला नाही जमणार बाबा, हे तुमच्या आता कसं क्षेत्रामध्ये कसं आहे भांडण्याचा विषय थोडा पण काय झालं तर समालोचक सुद्धा येतो. हो मग नक्कीच. मामा मला सांगा, तुमचं असं कोणतं मैदान आहे जिथे तुम्हाला म्हणजे समालोचन करण्यासाठी म्हणजे एकदम म्हणजे उत्साह निर्माण होते, असं कोणतं मैदान? अशी मैदान आहेत, समजा उसाटणं आहे, बोनिवली आहे, पहिला टेंबोडा होता, त्यानंतर आता ओवला आहे. या अशी मोठी मैदान आहेत की ती तशा मोठीच आता इताडा समजा या वर्षातून एकदा होतोय इताड्याचं मैदान, पण ही मोठी मैदानच आहेत. आणि तुमच्या आठवणीतलं मैदान कोणतं असं म्हणजे का हा याच्यासारखा मैदान मी कधी बघितलं नव्हतं, म्हणजे एवढा भव्य दिव्य मैदान झालेला असा कोणता? माझ्या आठवणीचा पहिला मैदान म्हणजे चिंचपाडाच आहे. चिंचपाड्यानंतर मला जिथून मला सुरुवात भेटली ना ती मुरबीपासून मला पंढरी शेठ ढोणे या पंढरी फडके यांनी मला पुढे 2006 साली घाटावर नेलं. तिथून मी गाजला, मी म्हणजे नावान झालो, पुढे गेलो मी. कारण मुरबीचा मैदान एकदम एक नंबरच होता. सर्वात मोठा मैदान म्हणजे मुरबीचा. आणि आता बघा आपण पर्सनली तुम्हाला म्हणजे प्रश्न विचारतो, कारण प्रत्येकाच्या कसात मनात कोणतरी एखादं गाडा मालक असं बैल असतं, म्हणजे नंदी असतं कोणाच्या मनात. आता तुमचा आवडता गाडा मालक कोणता आणि नंदी कोणता? तसं सांगायचं माझं आवडतं सगळंच गाडा मालक आहेत, मी कोणाला दोष बोलू शकत नाही. हा गाडा मालक तो मला समजा पंढरी शेठ फडके झाला, जयेश पाटील झाला, तात्या झाला बोनिलचा, पप्पू शेठ झाला, भाई राजकुमार भाई झाला, संदीप माली झाला, आयू पवार झाला, हे सगळंच म्हणजे आपले सगळेच आहेत. मी कोणाला बोलत नाही की माझं तो नाही, माझं सगळंच आवडतं गाडा मालक आहेत. आता तुम्ही मामा बोललेत आपले का पंढरीनाथ फडके, तर स्वर्गीय पंढरीनाथ फडके यांच्याबद्दल तुम्ही काय बोलाल, 2 शब्द सांगा. पंढरी फडके सांगायचं तात्पर्य म्हणजे मी माझ्या मते एक मला त्यांनी मुलगाच मानलेला होता, आणि ज्यांनी मला प्रोत्साहन दिलं, घाटापर्यंत माझं नाव गाजवला की प्रत्येक वेळी घाटावर पावसाळ्यात मैदान असायची ना, ते प्रत्येक मैदानाला सांगायचा आमचा फुलोरेज येणार मैदानाला, आणि तिथं मला ते घेऊन जातं. आणि फॉर्च्युनर गाडीमध्ये मला पुढं बसायचं, मला स्वतःला लाज वाटायची पुढं बसायची. आपली अवकात नाही, आपली लायकीसुद्धा नाही त्यांच्या पुढं बसायची, आणि ते मला त्यांच्या गाडीत पुढं बसवायचं आणि ते स्वतः मागं बसायचं. एकंदरीत आपण बोलतोय राजा माणूस तसा राजा माणूस असं. तर मामा मला सांगा, या बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही जर म्हणजे गाडा मालक जे असतात त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? गाडा मालकांना एकच विनंती फक्त सांगण्यात तात्पर्य की आता खेळ कसा, आता यूट्यूबचा आहे जमाना आहे, तुम्ही थोडा पण उत्सव केला तर आता शेष्याम आमचं लय गरम आहे, थोडं पण तुम्ही भांडणं केली तर त्याच्यावर बंदी लगेच 2 महिने 3 महिने बंदी येते. ते मी गाडा मालकांना प्रेक्षकांना सुद्धा सांगू इच्छितो की आपण आपली शर्यत जिंकल्यानंतर आपला उत्सव आपल्या घरी जाऊन करायचा, आनंद साजरा घरी जाऊन करायचा, तिथं मैदानात कोणी करू नका. आणि मामा जे प्रेक्षक येतात बघा शर्यती बघायला, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? प्रेक्षकांना सुद्धा मी सांगण्याचं तात्पर्य आहे, तर हे गाड्या जर लागल्या तर हे सट्टेवाले लोक आहेत, प्रेक्षक आहेत ना, हे सट्टा लावतात. त्या सट्ट्यामुळं गाड्या बाजूला जातात. कारण मी जर डावीने सट्टा लावला तर उजवीची गाडी फाकवतो मी सट्टा लावून, म्हणजे मध्ये घुसतो आणि मग ती गाडी फाकवतो. माझी डावीची गाडी मला जिंकायला पाहिजे. ह्या नात्याने ह्या प्रेक्षकांना समाज सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की तुम्ही हे सट्टा लावताना बाहेर लावा ना, तुम्ही आतमध्ये येऊन कशाला सट्टा लावता असं. आणि मामा हे बघा, एखादा गाडा मालक शर्यत जिंकला तो तिथे भरपूर मजा करते, पण तो उत्साह त्यांनी कसा म्हणजे साजरा केला पाहिजे तुम्ही असं म्हणजे सांगा. नक्कीच. आता जे संदीप माली झाला आपला अध्यक्ष, किती शर्यत झाली, पप्पू शेठ झाला, अविनाश शेठ झाला, जे मोठे गाडा मालक आहेत ना कधीच उत्सव साजरा करत नाही. जे मोठं गाडा आमचे अध्यक्ष आहेत ना, जेवढं कमिटीवर अध्यक्ष लोक आहेत ना, हे शर्यत जिंकलं तर कधी उत्सव साजरा करत नाही. ही बारीक छकडवाले आहेत ना, हेच जास्ती उत्सव साजरा करतात. बाकी आमचे कार्यकर्ता अधिकारी आहेत ना, हे कधीच उत्सव साजरा करत नाही. मामा आताची तरुण पिढी आपले भरपूर बैलगाडी क्षेत्रामध्ये आलेली आहे,
तुम्ही बघताच का, तुमच्या डोळ्यासमोरच असतं समजा. तर या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल मामा? तरुण पिढीला हेच माझं सांगण्यात तात्पर्य आहे की तुम्ही अजून पण खेळात या उतरा, परंतु उत्सव साजरा करू नका. फक्त आपला खेळ आनंदाचा आहे, आनंदासारखाच वागायचं आपण, असं माझं तरुण पिढीला सांगण्यात तात्पर्य. आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये हे भरपूर चालू आहे का. मागे पण मी केशव मामाला पण विचारलेला हा प्रश्न, तुम्हाला पण विचारतो का हे लोक लिंबू फिरवतात, नारळ फोडतात, वापस मिरच्या हे करतात, त्याच्याबद्दल मामा काय सांगा? नक्कीच मला असं जर नारळ लिंबू फिरवून जर गाडी हरवत असेल ना, तर मी सुद्धा 20,000 बैल आणीन आणि कोणाची मोठी शर्यत केली. कारण लिंबू फिरवून जर गाडा जिंकत असेल, शर्यत जिंकत असेल, तर मी सुद्धा 20,000 बैल आणीन आणि कुठल्याही मोठ्या शर्यत करू शकतो. असं हे अंधश्रद्धा आहे तुमची. मी सांगतो ना, हे गाडा मालकांची अंधश्रद्धा आहे की त्यांनी लिंबू फिरवला, दया आणली. त्या दिवशी पण इथल्या मैदानात, कुठल्या उंबरवाडीच्या मैदानात त्यांनी दया लावली आणि तो माणूस पळाला. तो बोलतो माझ्या घरची दया होती. अरे घरूनच लावून यायचं ना तुम्ही, तू इथं मैदानात कशाला लावायला आलास? म्हणून असं लिंबू फिरून दया लावून जर गाड्या जिंकत असेल ना, तर कुणी साधा गाडा मालक सुद्धा मोठ्या गाडीला मारू शकतं. असं हॅलो. आणि मामा आता जे समालोचक आहेत, आता तुम्ही अजून किती वर्ष म्हणजे समालोचन कराल आणि तुमच्या नंतर जे समालोचक आहेत त्यांना तुम्ही कोणता संदेश द्याल? हेच संदेश की जसं मी आजपर्यंत कोणाला वाईट बोललो नाही समालोचकामध्ये, तसंच माझ्यासारखं तुम्ही सगळ्या लोकांना आपलंच करून घ्या. उद्धट भाषा कुठल्याही गाडा मालकाला करू नका. मी आजपर्यंत कुठल्याही गाडा मालकाला उद्धट भाषा बोललो नाही आणि बोलणारही नाही. कारण आता माझी गेली 35 वर्षे गेली. मी आजपर्यंत कुणी गाडा मालकाने मला सांगावा की फुलोरे मला उद्धट भाषा बोलला. माझं हेच जे समालोचन सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही गाडा मालकाला उद्धट भाषेने बोलू नका. आणि मामा मला सांगा, म्हणजे शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला, शर्यती क्षेत्र चांगलं आहे का वाईट आहे मामा? नक्कीच चांगलाच आहे, पण आपण तसं वागायला पाहिजे. शर्यती क्षेत्र म्हणजे चांगलाच आहे. आता ही नवीन पिढी झाली ना, दोघं तिघं मिळून बैला घेतात, पण चांगला खेळ. कारण ह्या खेळामध्ये असं आहे की तुमच्याजवळ किती पैसा आहे तो तुम्हाला लोकाला माहीत नाही. पण ज्यावेळी तुम्ही अड्ड्यात उतरताना तुमचा बैल नामांकित होतो ना, त्यावेळी त्या बैलाच्या मुलं तुमचं या क्षेत्रात नाव होतं. म्हणून हा खेळ चांगला आहे, खेळ वाईट नाही. लोक म्हणतात ज्यांना नादच नाही ह्या शर्यतीचा ना, ते म्हणतात हा खेळ वाईट आहे, हा जुगार आहे. अरे जुगार नाही, तुमच्यावर किती पैसा आहे ना तो माहीत नाही कोणाला, तुमच्या बैलाच्या मुलं तुमचं नाव होतं. खरं आहे मामा. तुम्ही चांगली माहिती दिली. तर मित्रांनो, आपले जे समालोचक अध्यक्षसुद्धा आहेत आपले मामा, आणि तसेच आपले सर्वांचे लाडके समालोचक आपले फुलोरे मामा यांनी आपल्याला चांगलीशी माहिती दिली. तुम्ही ऐकलीच असाल. तुम्हाला माहिती कशी वाटली तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो. चला तर मित्रांनो, जय भवानी, जय शिवराय मित्रांनो. हा आहे आपल्या फुलोरे मामांचा बंगला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आजपर्यंत फुलोरे मामांनी केलेल्या कामाची पोचपावती. मामा ज्या पण मैदानात जातात त्या मैदानात आयोजकांकडून मामांना मान सन्मान दिला जातो. ते सर्व सन्मानचिन्ह मामाने आपल्या घरात लावलेले आहेत आणि एक त्यांची मैदानांची आठवण त्यांनी जिवंत जपून ठेवलेली आहे. असे आपले सर्वांचे लाडके समालोचक फुलोरे मामा.